ताई हा घ्या गरमागरम चहा घ्या 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 इथेच बसून राहा आत येऊ नका आत कसं तुम्हाला गरम होईल ना हा थांबाय शिवा मी चहा दिला त्यांना ही कीर्ती पिच्छात सोडत नाहीये काय करायचं आता मागेच लागली ठीक आहे आता आपण काही करू शकत नाही आपल्या कामामध्ये येत नाही ना हे महत्वाचं आहे तिला असं थोडा वेळ छान बोललं तिला छान चहा वगैरे आणून दिला तर गप्प बसते ना ती आता बसली आहे ना गप्प सोडून दे शिवा यार पॅनल बघून रॉकीची आठवण येते यार हो शिवा हे रक्त हा डेंट शिवाय ते लोकांना सोडायचं नाही आपटून मारायचा बदला घ्यायचा रॉकीचा मला पण ऍक्सिडेंट आठवला यार पण हे बघा आपण काही करायला नको आशू बोलला ते बरोबर आहे ह्याच्या पुढे काय करायचं आपल्याला काही माहीत नाही आहे त्यामुळे आपण ना उद्या पोलीस स्टेशनला जाऊया त्यांना हे देऊया ते बघतील काय करायचं हो शिवा पण ते आपल्यावर विश्वास ठेवतील का नाही ठेवणार ते एवढा मोठा पुरावा देतोय त्यांना तर ठेवतील विश्वास हो हे बरोबर आहे पण हे असंच ठेवायचं इकडे असंच नाही ठेवायचं जरा नीट लपवून ठेवायचं कोणाला कळतं कामा नाही हा हो हो आम्ही आहोत आम्ही लपून ठेवतो उद्या सकाळी तू आलीस की आपण सगळे पोलीस स्टेशनमध्ये जाऊ ठरलं मग रॉक्या तुला न्याय मिळवून देऊ आम्ही चला मी तिला घेऊन जाते घरी तू बरं आहे हे जरा आज जाऊन नीट ठेव हो हो मी इथेच आहे नाही जाऊ शकत मी खूप लोक आहेत तिथे पण आजच्या रात्री मी हा पुरावा गायब करणारच पण त्यासाठी कुणाला मारावा लागला ना तरी चालेल तुम्ही त्याचं टेन्शन सोडा तुम्ही फक्त पैशाची अरेंज करा अरे भाई लोक तुम्ही मला फोन का नाही केला मी पण आलो असतो ना तुमच्या बरोबर अरे ते शिवाने सांगितलेलं की तुला डिस्टर्ब नाही करायचे कारण का तुझं ते डीलचं काहीतरी काम होतं ना म्हणून फक्त आम्ही नाही बोललो तुला नाही एवढं काही नाही पण एक बरं झालं की तुम्हाला तो पुरावा सापडला कमीत कमी जर पोलिसांना त्याच्या मदतीने तो ट्रकवाला सापडला तर शिवा काय म्हणतेय ते लोकांना पटेल तरी भाई तेच तर झालं पाहिजे म्हणून ना उद्या सकाळी शिवा येणार आहे आणि सकाळी आपण हा पुरावा पोलिसांना द्यायचा बेस्ट हे पण तुम्ही नीट ठेवलाय ना तो हो बाई नीट ठेवलाय पण त्या केबिन मध्ये ठेवलाय हे आणि ऐक ना मी काय म्हणतो पुरावा खूप महत्वाचा आहे तर त्याच्यावर लक्ष ठेवायला कोणीतरी गॅरेजमध्ये थांबायला पाहिजे ना अरे त्याची काय गरज आहे चंदन आपल्या गॅरेज मध्ये कशाला कोणी येणार आहे हा ना भाई आणि आपल्याकडे टाळे आहे भाई लावून जाऊ अरे डिप्पर प्रश्न तो नाहीये पण हे बघ तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर हा सगळा शिवाला मारण्याचा कट होता ना तर तो आरोपी सुद्धा हा पुरावा शोधू शकतो ते सुद्धा या पुराव्याच्या मागे असतील त्यामुळे जर सुगावा लागला ना उगाच त्यांना तर मॅटर होईल भाई त्यामुळे काम करतो तुम्ही घरी जा मी थांबतो गॅरेजमध्ये नाही म्हणजे काही होईलच अशातला भाग नाही पण रिस्क कशाला अरे मग आम्ही पण थांबतो ना भाई थांबूया चल अरे तुम्ही ऑलरेडी एवढे फिरलात शिवा बरोबर कशाला उगाच दगदग करताय बरं ठीक आहे बघ आणि तसं काय होणार नाही पण काय झालं तर तू कॉल करशील बाई डोंट वरी लगेच फोन करेन हा भाई काळजी घे बरं का तू आतून दार लावून घे आम्ही जातो नाही बॅटरी तुम्ही लोक ना बाहेरून गॅरेज लॉक करून जा नाही पण बाहेरून जाऊ कशाला तू आत असताना मी रात्रीचा कुठं जाणार आहे झोपणारच तर आहे ना आणि असंही सकाळी तुम्ही यालच वेळेत त्यामुळे सकाळी उघडा गॅरेज तर मी इथंच असेल हा बरं ठीक आहे चल भाई ठीक आहे बाई लॉक घे टाळे इकडेच होतं ना चावी आरामात बाई हा. हो काळजी नको लावून घ्या हे साखळी टाक पहिले अगं आता तू झोपली पाहिजे आराम कर ना जरा थकली असशील ना नाही ग बाई थकत उलट झोपायला गेले का झोपच येत नाही असं वाटतं सगळ्यांचं चांगलं व्हावं डोक्यात पुन्हा तेच विचार
आता तू कशी बाहेर आली त्या दुःखातनं तशी आपली संपदा पण येऊ दे म्हणजे मग मिळवली बाई. अगं बाई पण आराम केला पाहिजे ना, नाही तर तू आजारी पडशील. दे असू इकडे. दे, मी देते, नाणी, मी मी देते. देते. तू जा झोप, आराम कर जा. जा. हे घ्या. घ्या. आशू, हा भाऊ, लॉन्चची तयारी कशी चालली आहे? खूप मस्त चालली. हो ना? सगळी कामं छान चालू आहेत. फक्त त्या लॉन्च 2 दिवसावर आलाय तर गडबड आहे आणि CEO ना जरा टेन्शन आलंय. कोणते काय त्यांना नेहमीच येतं. काय आहे, मी सांभाळून घेतोय. एकदा हे लॉन्च व्यवस्थित पार पडलं म्हणजे झालं आहे ना. सीता, तुला माहिती आहे का, या लॉन्चमुळे आशूचं नाव मार्केटमध्ये होणार आहे आणि सध्या घरात जे काही चाललंय त्यातून आपल्यालाही रिलीफ मिळेल. खरंय. मग शिवा, कसं वाटतंय कंपनीमध्ये? सगळं आता तुला जवळून बघायला मिळत असेल ना. हो सीताई, हो. कसलं काय, दिवसभर गॅरेजची कामं करत फिरत असते बाहेर. तिला काय माहित असणार ऑफिस मध्ये काय चालू आहे. हो का? काय हे शिवा? बरं कीर्ती, मला सांग, 2 दिवसात तू खूप काही शिकली असशील ना ऑफिसमध्ये? खरं तर हो, मी CEO सोबत मीटिंग केली आणि त्यांच्याशी सगळं बोलून घेतलं. अरे वा. ताई अगं काय, शिवा तिच्या ऑफिसची कामं संपवते आणि मग जाते गॅरेजवर. तिला सगळं माहिती आहे लॉन्च बद्दल आणि काय ऍक्टिव्हिटीज चालू आहे ऑफिसमध्ये. भाऊ, मी काय विचार करत होतो, आता लॉन्च जवळ आलाय तर लॉन्चच्या दिवशी शिवाला घेऊन जातो. कशाला आशू? अरे तू जा, मी नाही येणार. नाही नाही, आशू बरोबर बोलतोय. तू जा. आणि कसं आहे, लॉन्चच्या फंक्शनच्या दिवशी मला तुम्ही असे दोघेही समोर दिसायला हवे. मला सुद्धा पूर्णपणे पटतंय तुमचं. शेवटी तुम्हा दोघांची मेहनत येते. कोण आहे तू? हाय, माझ्या मध्ये यायचं नाही हा. जिवंत राहायचंय ना, चल निघ. आवाज खाली. अंग्या कोणाला देतोय? तूच मारलंस ना? काय बिघडलं होतं रे रॉकीने तुझं? काय बिघडलं होतं रॉकीने तुझं? का जीव घेतलास त्याचा सांग. तुमचं बोल, काय बिघडलं होतं त्याने तुझं? का मारलंस रॉकीला? बोल. पॅनल कुठे घेऊन चाललायस? पॅनल कुठे?
अहो आशू आणि शिवाला पाहिलं तुम्ही कुठे? रूम मध्ये असतील की झोपलेले. उर्मिला, आशू शिवा दिसलेत का तुला कुठे? नाही ग. शांताबाई, शिवाला आणि आशूला तुम्ही पाहिलं का? हो, ते दोघं सकाळी सकाळीच कुठेतरी गेले बघा. अहो मग तेव्हा त्यांना विचारायचं ना. अहो कसं विचारणार, इतके घाईत होते, काही बोलायच्या आत निघून गेले फटाफटा. एवढं कसलं अर्जंट का? अहो, तुम्हाला आशूने काही सांगितलं का? भेटलंच नाही तर सांगणार काय मला तू? बघ ताई, मी तुला म्हणाले होते ना, शिवा काही ऐकण्याच्या पलीकडे गेली आहे. उर्मिला, एवढ्या सकाळी सकाळी किती मोठ्याने बोलताय तुम्ही सगळं. अहो ताई, आशू दादा आणि शिवा कुठेतरी गेले सकाळ सकाळ, त्याच्यावरनं चाललंय. काय सांगताय? कीर्ती, यात हसण्यासारखं काही नाहीये. मी हसण्यासारखंच आहे भाऊ. त्यात तुम्ही सगळ्यांनी हा विषय इतका सिरियसली घेतलाय म्हटल्यावर मला अजून हसायला येतंय. हो, त्या शिवाने काहीतरी नवीन गोंधळ घातला असेल, गेली असेल निस्तारायला तुम्हाला सगळ्यांना कळायच्या आत. तुम्ही ना त्या शिवाला अजून ओळखलं नाहीये. कीर्ती, उगाच काही बरळू नकोस. तुला खात्री आहे का याची? नाही, पक्की खात्री नाहीये मला, पण तिला काय काम असतं गॅरेजवर? नाही म्हणजे मला तरी काही काम करताना दिसत नाही ना ती, म्हणून म्हणते. आशू आपल्या ऑफिसच्या नावाखाली घेऊन जातो तिला त्याच्यासोबत, आणि तुम्ही सुद्धा काही बोलत नाही. त्या दोघांना ना तुमच्या दोघांचा धाक नाही राहिला अजिबात. कीर्ती, शांत बस जरा. भाऊ अहो काय चुकीचं बोलते कीर्ती. आपण सगळेजण शिवाला एवढं समजवतोय तरीही तिला हवं आहे तेच ती करते ना. हे घरातल्यांना टेन्शन येतंय ह्याचं तिला काहीच वाटत नाहीये. आता कुठे गेली एवढ्या सकाळी ती? कुठेही गेलेले असो, तर काही विपरीत घडलेलं नको असं. देवा, आज काहीतरी जॉब मिळू दे. आजच्या दिवसात जे काही मिळेल ते मी घेऊन टाकेन. कुठे चाललायस? तुला काय करायचंय? मला तुझ्याशी गप्पा मारायला वेळ नाही, जाऊ दे मला. सांगून जा आधी कुठे चाललायस? तुला काय फरक पडणार आहे का? सांगून पडणार आहे का? नाही ना, मग जाऊ दे मला. नीट बोल माझ्याशी आणि सांग आधी कुठे चाललायस, नाहीतर इथून जाऊ नाही देणार तुला. खरोखर काल चंदन गॅरेजवर रात्री झोपलेला, तर एका गुंडाने येऊन त्याला मारलं, डोक्यात खोच पडली, खूप लागले. कसं म्हणजे? चंदन गॅरेजवर का झोपला होता? अरे त्याचं काम झाल्यावर तो तिकडे झोपला. आणि गुंड गॅरेज मध्ये कसं काय घुसला? तुझ्या ना प्रश्नांची उत्तरं द्यायला ना माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. आणि ही जी ती काळजीची नाटकं करतेस ना, ही बंद कर. सगळं माहितीये मला, कळलं ना? बापरे, लागलं असेल का त्याला? जाऊन बघू का एकदा? नाही, जातेच. हळू. कुणी सांगितलं होतं इतकं सगळं करायला? त्याचं नाव वाटोळ ज्यांनी कोणी केलंय ते. अरे तुम्ही कुठं होता रे? हे समजा झालं तेव्हा थांबलात का नाही त्याच्या बरोबर? आणि आता मोठी काळजी करून दाखवताय. आजी, अहो त्यांना नका बोलू. म्हणजे ते थांबणार होते गॅरेजवर, मीच त्यांना म्हटलं की तुम्ही जा घरी. ऑलरेडी शिवा बरोबर सगळीकडे फिरतायत होते, कशाला उगाच त्रास. तू ना त्यांची बाजू घेऊन बोलू नका. अरे भाई, काय? हे बघ, अरे काय कुणी केलं? कसं झालंय सगळं? सॉरी शिवा, मी सापडलेला पुरावा नाही वाचवू शकलो. मी प्रयत्न केला खूप, पण चांदन तू वेडा आहेस का? हे सगळं महत्वाचं नाहीये. तू मला सांग आधी काय झालं, कसं झालं? रात्री मी सगळ्यांना गँगला घरी पाठवून गॅरेज आतनं बंद करून मी झोपून गेलो. मध्यरात्री कोणीतरी गॅरेज उघडलं, कसं ते मला माहित नाही.
आणि एक माणूस आतमध्ये आला. माझी झोप उघडली लगेच. मी त्याला म्हणलं की थांब म्हणून. तर जसं त्याने मला उठलेलं पाहिलं तो माझ्या अंगावर धावून आला आणि थेट म्हणजे माझ्यावर त्याने हल्ला केला. मी कसाबसा इकडे तिकडे वाचून त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण तो जरा हावी झाला माझ्यावर आणि अशाच एका पडलेला रॉड उचलला आणि डायरेक्ट डोक्यात मारला. आणि काही कळायच्या आत तो ते पॅनल घेऊन पळून गेला आणि मी काहीच करू शकलो नाही, कारण मी बेशुद्ध झालो. मला त्यानंतरचं काही माहित नाही. अगं सॉरी शिवा. ऐक ना चंदन, डोक्याला खूप मार लागलेला दिसतोय. हॉस्पिटलमध्ये जायचं? अरे नाही आशू, आय एम फाईन. चंदन हे बघ, तू काळजी अजिबात करू नकोस आता. हे बघ, पुरावा गेलाय म्हणजे आपला संशय खरा होता हे तर बरोबर आहे. पण शिवा, मी त्या माणसाचा चेहरा बघितला. चंदन खूप खूप लागले का? एक दुचके तू का आलीस ग इथं? आजी, अगं मला एकदम काय बघू नकोस त्याला बघायला. ही समधी माणसं आहे, ती अर्चना पण आहे. तू कशाला त्रास द्यायला आलीस परत त्याला? केवढं लागलंय त्याला, मला लागू दे. त्याला बघायला आम्ही आहे. मोठ्या तोंडानं सांगून गेलतीस ना की आमची गरज नाही तुला म्हणून, मग का आलीस? चितनं आलीस ना तिकडच निघून जायचंस. प्लीज एकदम नाही म्हणलं का नाही? तुझीच नजर लागली माझ्या पोराला. निघायचं इथनं प्लीज भैयाजी. दुचके इथनं निघायचं. चल निघ प्लीज. आजी, असं काय करतेस? डोसक्याला ताप द्यायला आली परत त्याच्या पोराच्या. शिवा ऐक ना, आपल्याला ह्यातलं काही घरी सांगता येणार नाही. चंदनला नुसतं लागलं असं सांगू, तो पडलाय असं सांगू? चंदन ऐक, हे बघ, तू आता काही दिवस ना गॅरेजवर येऊ नकोस. काळजी नको करू, तू आराम कर, आम्ही बघतो काय करायचं. हं? अगं पण त्यानं एकट्यानं काळजी घेऊन नाही, समध्याने काळजी घ्यायला पाहिजे. तापातूर इथपर्यंत आले. उद्या कुणाच्या तुमच्या जीवाला काय केलं तर कुणी? आजी जरा शांत हो. आम्ही घेऊ काळजी, काही होणार नाही. आम्ही आधी जरा गॅरेजवर जातो, तिकडे काय हवं नको ते बघतो आणि मग घरी जातो. ठीक आहे, तू काळजी घे. चला रे पोरांना, आपण निघूया. बाई चंदन काळजी घे, आम्ही आलो. चला. बाई, काळजी घे. आई आलो ग. सांभाळून बाबा. ए पोरांनो. हो, आजी. हा. चंदन काळजी घे रे. हो हो. शिवा, अगं काही नुकसान झालं नाहीये, पण आपला तो पुरावा गायब आहे. आणि हाच तो रॉड ज्याने मारलं. यार असं कसं? नुकसान तर झालंय ना. चंदनला केवढं मारलं यार त्यांनी. नाही बाई, पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का? हे सगळं जे काही प्रकरण आहे ना, आपल्यावर नक्की कोणीतरी वॉच ठेवू नये. पण मला सांग की पुरावा इथे आहे, कळलं कसं? तो वस्तीत घुसला म्हणजे कोणतरी आपल्या मागावर आहे. कोणीतरी त्याला पाहिलं असतं. कोणी बघितलं असेल? कोण असेल तो? बरं ऐक शिवा, मला ऑफिसला जायचंय. 2 दिवसावर लॉनचे खूप काम आहेत, तर मला सांगत राहा काय होतंय. हो तू जा, तू काळजी नको. काय? हा जरा सांभाळून आण. हो तू जा. बरं ऐका पुरावा, तुम्ही ना वस्तीत जा आणि तिथे आजूबाजूच्यांना विचारा. कोणीतरी तर बघितलं असेल, म्हणजे त्याच्या हातात ना एवढं मोठं पॅनल होतं, ते मोठं आहे, तर कोणाला तरी दिसलाच असेल ना तो कुठे घेऊन जाताना येताना. अगं कोणीतरी बघितलं असेलच. आपण एक काम करूया भाई लोक, आपण शोधून काढू. हा बाई चल. बरं निघा तुम्ही, मला कळवा. हा, चल. जा लवकर. नीट जा रे. कोण आहे यार हा? एवढं नक्की की हा नक्कीच कोणीतरी जवळच आहे. तर एवढी मोठी गोष्ट कशी कळली याला?